नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर मंत्री छगन भुजबळ नाराज असले तरी त्यांची राष्ट्रवादीत कोंडी झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भूमिकेबाबत हात झटकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारमध्ये भुजबळ एकटे पडले आहेत. दरम्यान भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या अध्यादेशावर विचार विनिमयासाठी तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगत त्यांना एकटे पाडले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ काहीही बोलत असतात असे सांगून त्यांच्या भूमिकेवरून हात झटकले आहेत. दरम्यान या संदर्भात बोलत असताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भुजबळ समता परिषदेच्या माध्यमातून आपली बाजू मांडत असतात. त्यांची भूमिका ही समता परिषदेची असते. भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणाला कधी विरोध केला नाही. कुणबी ओबीसीच असल्यामुळे भुजबळ यांनी माझ्याशी चर्चा करताना कधी विरोध केला नाही. मराठा समाजातील कुणबींची संख्या वाढत असल्याने त्यांच्या मनात भीती आहे आणि हेच त्यांच्या विरोधाचं कारण आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्याच्या अध्यादेश न टेकण्याच्या चर्चेबाबत पटेल यांनी म्हटलं आहे की मी भविष्यवाणी करू शकत नाही, पण मराठा आरक्षणाच्या संबंधित क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणे योग्य नाही. त्याचबरोबर छगन भुजबळांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही असं म्हणत एक प्रकारे प्रफुल्ल पटेल यांनी हात वर करून भुजबळांना एकटे पाडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून त्यामुळे छगन भुजबळ एकाकी पडले असल्याचं पाहायला मिळत आहे.